ऑनलाईन प्रलंबित दंडासाठी जबरदस्ती केल्यास पोलिसांवर कारवाई. राज्य पोलीस महासंचालकांचे स्पष्ट आदेश. राज्यात वाहन चालकांकडून ऑनलाईन प्रलंबित ई-चलन दंड वसुलीसाठी जबरदस्ती केल्यास संबंधित पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचं स्पष्ट आदेश राज्यातील पोलीस महासंचालकांनी दिले आहेत. वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्यानंतर आकारल्या जाणाऱ्या ई-चलन दंडाच्या वसुली दरम्यान काही ठिकाणी पोलिसांकडून वाहन चालकांशी उद्धटपणे वागणे, रस्त्यात अडवून तात्काळ दंड भरण्यास भाग पाडणे तसेच वाहन किंवा कागदपत्र जप्त करण्याची धमकी देणे अशा तक्रारी वाढल्या होत्या. या पार्श्वभूमीवर राज्याच्या गृह विभागानं या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. राज्यात सध्या प्रलंबित ई-चलन दंड वसुलीसाठी वाहतूक पोलिसांकडून विशेष मोहीम राबवली जाते. मात्र या मोहिमेदरम्यान वाहन चालकांवर कोणत्याही प्रकारची सक्ती करता कामा नये असं स्पष्ट निर्देश देण्यात आले. जर वाहन चालक स्वेच्छेने दंड भरण्यास तयार असेल तरच तो स्वीकारावा असं नव्या SOP मध्ये नमूद करण्यात आलंय. तसेच वाहन जप्त करण्यासारखी कठोर कारवाई केवळ न्यायालयाच्या आदेशानंतरच करण्यात यावी असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. रस्त्यावर वाहन चालकांना अडवून त्यांच्याशी उद्धटपणे बोलणे किंवा दबाव टाकणे टाळावं असंही आदेशात नमूद आहे. सरकारी सूचनांकडे दुर्लक्ष करून जनतेला त्रास दिल्यास संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल असा इशाराही देण्यात आलाय. पोलिसांच्या अशा वर्तनामुळे जनतेमध्ये पोलिसांबद्दल नकारात्मक भावना निर्माण होत असल्यानं ही कडक भूमिका घेण्यात आल्याचंही परिपत्रकात नमूद करण्यात आलं आहे. महाराष्ट्र स्टेट हेड निलेश ठाकरे यांचा रिपोर्ट.